सॉरी मी तुला अपसेट केलं ना? नाही ग खरंच सॉरी. सई, अगं माझ्या चुकीमुळे बोट कापलं. तू का सॉरी म्हणतीयस? नाही पण मी काम करत असताना तुला प्रश्नच विचारायला नको होता. चुकलंच माझं. इट्स ओके. तुला प्रश्न पडणं साहजिक आहे, पण त्याचं उत्तर तितकं सोपं नाहीये ग. तू नकोच देऊस मला त्या प्रश्नाचं उत्तर. तू विसरूनच जा की मी हा प्रश्न तुला विचारला होता. तसं नाही ग, पण काय ना, असं झटपट 4 वाक्यात मी उत्तर नाही देऊ शकणार. इट्स अ व्हेरी लॉंग स्टोरी. अ व्हेरी लॉंग स्टोरी. मी परत हा विषय कधीच काढणार नाही. सई, अगं मीच सांगेन तुला कधीतरी, नक्की. सई, पण एक सांगते, माझं आणि ईशाचं नातं हे आई आणि मुलीचं आहे. त्याबद्दल प्लीज शंका नको घेऊस कधी. नाही ग, तसं माझ्या मनात सुद्धा नाही आलं. बरं, तू आता जेवायला बस. तुझी ऑफिसची गाडी येईल ना न्यायला? मानसी, बोट दुखतंय का ग? थोडंसं. छोटासा कट आहे ग, होईल बरं. सई, आय एम ओके, खरंच. अरे यार, मानसी ताई फोनच उचलत नाहीये. पण तू कशाला तिला सारखा फोन करतोयस? इतकं काय बोलायचं तुला? मला तरी सांग. कोणाला सांगायचं नाही, कळलं? आई शपथ, कोणालाच नाही सांगणार. ऐक, मी मगाशी काहीतरी पाहिलं. काय रे? विजय काकाने विक्रांत दादाला मानसी ताईचा मोबाईल नंबर दिला. अरे पण तिने तर तो नंबर फक्त आपल्यालाच दिला होता ना? तेच तर, असं आपल्याला वाटत होतं. पण मानसी ताईने विजय काकांना पण नंबर दिला असणार ना? पण ठीक आहे ना, इतकं काय त्यात? ठीक आहे. मानसी ताई काय बोलली होती की आपण तिचा नंबर सिक्रेट ठेवायचा, बरोबर? आपण सिक्रेट ठेवला तिचा नंबर, पण काकांनी नाही ठेवला ना. आणि विजय काका त्याला सारखं म्हणत होते, तिला फोन कर, तिला फोन कर आणि सॉरी म्हणून. मग काय, मी तिला सांगणार की विक्रांत दादा तुला फोन करणार आहे म्हणून. पण तू काय इतकं टेन्शन घेतोयस? तू नाही ना दिला नंबर? नाही, मी नाही दिला. पण मी तिला सांगणार आहे की जर विक्रांत दादा तुला फोन नाही आला तर तू विक्रांत दादाला फोन कर म्हणून. कशाला? मॅड, दादा फोन करायला तयार नव्हता म्हणून. तू सरळ तिला मेसेज कर ना. नको, तो मेसेज जर दुसऱ्याने वाचला तर? करेक्ट. आता कळलं तुला मॅड का म्हणतो ते? विक्रांत, चल जेवायला. नाही, मला नकोय. जेवायला नको? अरे असं कसं? थोडंसं खाऊन घे ना. दूध भात आणू का? इथे आणू का? नको आई, नको. पण मग झोप कशी येणार रे? मला नाही माहित. अरे बाबांनी तुला मानसीचा नंबर दिला होता ना रे? हो. अरे मग केलास का फोन? नाही म्हणजे तू तिला फोन करून सॉरी म्हणणार होतास ना, म्हणून विचारते. बाकी काही नाही. नाही अजून. अरे मग करून टाक ना. नाही म्हणजे तू तिच्याशी बोललास, तिला सॉरी म्हणलं की तुला बरं वाटेल, असं अपराधी नाही वाटणार, नाही का? हो, पण मी तिला सॉरी म्हटलं आणि तिने मला माफ नाही केलं तर? असं होणं शक्य नाही. मानसीने तुला केव्हाच माफ केलं असेल. ती मनात ठेवून धरणाऱ्यांपैकी नाहीये रे. मग ती जाताना माझ्याशी काहीच बोलली नाही, म्हणजे तिला माझा राग आलाय हे नक्की. बघ, केवढे प्रश्न आहेत तुझ्या डोक्यात.
आता हे सगळे प्रश्न घेऊन तू झोपलास तर झोप कशी लागणार? अरे म्हणून म्हणतीये, तू तिला फोन कर, तिच्याशी बोल, काय तुला सॉरी वगैरे म्हणायचे ते म्हणून टाक, म्हणजे शांत झोप येईल ना तुला. आई प्लीज, तुम्ही सारखं सारखं मला असं कर, तसं कर, हे कर, ते कर असं नका ना सांगत जाऊ. का माझ्या मागे लागता? बरं बाबा, तुला नाही करायचं ना, तुला जे हवं ते कर. मी कशाला उगीच मधल्यामध्ये वाईट होऊ? जेवायचंय का? नाही जेवायचं ना, नको जेव. आता दोघींना सॉरी म्हणावं लागणार. अगं, हाताला काय झालंय? अगं आजी काही नाही, टोमॅटो चिरताना जरासं कापलं गेलं. इतकी काय घाबरतेस? घाईघाईने स्वयंपाक करू नको असं सांगितलं होतं ना तुला आजीने. हो आजोबा, घाईघाईत नाही, मी फक्त सईला मदत करत होते. तिच्या कामाचा झपाटा तुम्हाला माहितीच आहे ना. चुकून झालं, घाई नव्हती करत मी. गत, त्याला काही हळद वगैरे लावलंस का? हो हो, सईनेच बांधलं हे बँडेज. म्हणू अगं काळजी घे स्वतःची. बाहेरची कामं, घरची कामं किती धावाधाव करतेस. आता ईशाची जबाबदारी आहे तुझ्यावर आणि आमची सुद्धा. तुला काय झालं तर आम्ही काय करणार? हो आजोबा, तुम्ही इतकं काय रिॲक्ट करतायत? जरासं कापलंय हे मला. तुला तर नाही कळायचं. आमच्या इतकं वय झालं ना की कळेल. वाटते आम्हाला भीती छोट्या छोट्या गोष्टींची. तरुणपणी असलेला कॉन्फिडन्स आता राहत नाही. काय करणार आता? ओके ओके, घेईन मी काळजी. आता जेवूया, मला भूक लागली. आता आधी जेव. एक मिनिट आजी. हॅलो, हो का? बरं बरं, ओके, चालेल चालेल चालेल. हो, बाय. काय ग, हसायला काय झालं एवढं? अगं काही नाही आजी. बघितलं, आपण इथे हिची काळजी करतोय आणि ही हसत बसली. हे आजी पुरे ना आता. चला आता जेवायला बसूया, मला भूक लागली. करतोच मी आता फोन. केलंच पाहिजे. माझी चूक झाली ना का? मी सॉरी म्हणायलाच हवं. इतका काय विचार करायचा तो? पण तिने जर माझं सॉरी ऐकून घेतलं नाही तर मी काय करू? जाऊ दे, काय होतंय ते बघू. फार तर काय होईल, ती मला माफ करणार नाही. पण मला फोन करायलाच करतोच आता फोन मी.
माझा इगो आड येता का म्हणे. फोन करतोच. हॅलो. मी विक्रांत. आय एम सॉरी, माझी चूक झाली. बघूया आपल्या राशी भविष्यात आज काय आहे. रास वृश्चिक. सांभाळून राहा, सांभाळून राहा. या नानूवर अजून वेळ आलेली नाहीये सांभाळून राहायची. मोडेन पण वाकणार नाही. अरे अरे कोणी आहे का दार उघडायला. अरे हो हो, जसे काय वाघ मागा लागलाय. हॅलो. कोण तू. काय हो, कमरे बरोबर कान पण जमा झाले का काय. हो बघताय काय असे ती सरकती काय मला. मी बघुळा बक्सियर. आता सारखा की बाजूला. हा कधी बघितलं नाही का. वा माग. अगं ए अगं, आता काय काम आहे तुझं इथं. उगाच सगळ्या घरात आलेला ताप. मामा झालं का सुरू तुमचं. ये बघा उगाच मध्ये मध्ये करू नका. मला माझी ड्युटी करू द्या. ड्युटी. अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला. पोलीस ऑफिसर. जाऊ द्या ना हो मामा, कशाला उगाच माझ्या तोंडाला लागताय. ये बघा मला डिस्टर्ब करू नका. आज मॅडम येणार आहेत. मामा कोणाचा एवढा आवाज होता वचा वचा. किटली आली किटली. कोण. अगं असं काय करतेस. किटली जी चहापेक्षा जास्त गरम असते ती. अरे माझी झाडूची जागा कोणी बदलली. आली. या किटलीची किटकिट सुरू झाली. गेले 8-10 दिवस जरा बरं होतं. आता आले डोक्यावर बसायला. ये बघ जमलाय का. आजोबा. अगं आलं किती टाकावं हे कळत नव्हतं. म्हणजे चहा तिखट नको व्हायला ना. मस्त झालाय, चांगलाच जमलाय तुम्हाला. बरं आजोबा मी काय म्हणते, आजचा दिवस चांगला आहे. मी आता तेच बघत होते मोबाईल मधल्या कॅलेंडर मध्ये. आपण आज क्लिनिकचं गणेश पूजन करूया. तुम्हाला काय वाटतं. हो करूया की. आजीला बोलव, तिला विचारूया. आजी. आजी. हे काय दोघच चहा पिताय. आणि तोही आजोबांनी केलेला. बघितलंस ना कसे आहेत ते. माझ्यासाठी केला नाही चहा. घे हा घे. आता नको. बर तू कशासाठी बोलवलं होतस. अगं आजी मी विचार करतेय आज क्लिनिक मध्ये गणेश पूजन करूया. अरे वा वा वा
हो हो चालेल चालेल. मग मी असं करते, मी आता तयारीलाच लागते. अहो मी तुम्हाला लिस्ट करून देते. हार, फुलं, पेढे, आणखीन पूजेचं सामान पण लागेल. शिवाय गणपतीची तसबीर मुख्य म्हणजे लागेल. हो हो सगळं करूया. हा. तू मला लिस्ट दे. हो हो चालेल चालेल. आणि मी ना गोडाचा शिरा करते छान. त्याच्यासाठी ते कागदी द्रोण लागतात की नाही ते तुम्ही घेऊन या. अगं गोडाचा शिरा कशाला? मी बाजारातून मिठाई आणणार आहे, पेढे सुद्धा आणीन, झालं की. हो मनूचं एवढं क्लिनिक सुरू होत आहे तर माझ्या हातचा शिरा नको का? बघ आता हे एवढे कष्ट घेणं थांबव. हा, बाजारात सगळं मिळतं. ए मनू तू यांना सांग. झालं झालं तुमचं सुरू. मग शिरा काय, चहा सुद्धा माझ्या मी करून घेते. एवढं काय अडलेलं नाहीये. काय रे बाबू, 10 दिवस मॅडम नाही तर काय वाट लावली आहे रूमची. बस तू नाही तर काय नाही. चांदना चांदन झाली रात, ये कविरेची पाहत होते वाट. हे चांदना काय चाललंय? साहेब साहेब नमस्ते. बरं आहे सगळं? तू इतका धिंगाणा आणि आरडाओरडा कशासाठी करतेस? ते मी आम्हाला माहितीये तू तुझं काम करतेस, पण त्याचा दुसऱ्यांना त्रास होता कामा नये, कळलं? शांतपणे कर. जी साहेब. मला दम भरतायत. मॅडम समोर बोलायची हिम्मत आहे का कोणाची? चांदना चांदन झाली रात, ये कविरेची पाहत होते वाट. चांदना चांदन झाली रात, ये कविरेची पाहत होते वाट. चला बाबा लवकर लवकर आटपूया. काय करून घ्यालाय, काय करत असतो दादी. हा बोल मानसी. बिझी आहात का आत्या? हो पण बोल ना तू. हा तू डॉक्टर राजहंसनकडे जाऊन आलीस ते कळलं मला. त्यानेच कळवलं. हो हो भेट झाली तशी आमची, पण फार बोलणं नाही झालं. होईल. बाकी काय? ऍक्च्युली आत्या मी तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. मी माझ्या नव्या क्लिनिक मध्ये आज गणेश पूजन करणार आहे. तुम्ही यावं अशी खूप इच्छा आहे माझी. याल ना? ऑफकोर्स येणार. खरंच ग. नाही आणि आज मला तशा इथे काही विशेष केसेस नाही आहेत, त्यामुळे तुझ्यासाठी नक्की वेळ काढून येणार मी. ओके दॅट्स ग्रेट. मी तुम्हाला पत्ता पाठवते, पण तरी सांगून ठेवते. डॉक्टर राजहंस आहे ना, त्यांच्याच शेजारी माझं क्लिनिक आहे. ओके ओके. आपण किती वाजता यायचंय? 6 वाजता. ओके डन. मानसी आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. खरं सांगू का, तू आमच्याकडे इथे काम करत होतीस ना, तेव्हाच मला तुझं हे भविष्य दिसत होतं. हा पण या भविष्यासाठी लागणारी विजन तुझ्याकडे आहे की नाही हे मात्र काही मला कळत नव्हतं. पण तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस. खरंच सांगते मी, मला किती आनंद होतोय ना. आय कांट एक्सप्लेन. नाही सांगू शकत मी तुला. त्या तुमच्यामुळेच मी फोकस्ड झाली आहे. ऑल क्रेडिट गोज टू यू. हे चल चल, असं काही नाही आहे. असं काही नाही आहे. हे आपलं सगळं क्रेडिट तू माझ्याकडे देऊन काय मोकळी होतेस? असं काही नाही. दिस इज जस्ट बिकॉज ऑफ यू. तुझ्याकडे ती हुशारी आहे म्हणून हे सगळं होऊ शकलं. आणि तुझी विल पॉवर आणि तुझी चिकाटी याच्यामुळेच झालं हे सगळं. सो मानसी, आज तुझा दिवस आहे. तुझ्या वाटचालीतलं पहिलं पाऊल पडणार आहे आणि तो दिवस अनुभवायला मी स्वतः येणार आहे. ऑल द बेस्ट. भेटू. बाय. बाय.